नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. बदलीपात्र शिक्षक संवर्ग 4 पसंतीक्रम भरताना घ्यावयाची काळजी. संजय नागेदरिया अमरावती यांच्याकडून आलेली आहे. तर काय आहे ते आपण बघूया. 1 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अंतर्गत बदली अपडेट अशा प्रकारची की संवर्ग 3 फॉर्म भरण्याची मुदत संपलेली होती. 1/8 ते 3/8 ऑगस्ट 2025 या कालावधीत संवर्ग 3च्या बदल्या करण्यासाठी शिक्षकांकरिता पोर्टल डिसेबल करण्यात आलेले आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर वरील 3 दिवसांमध्येच बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल व लगेच संवर्ग 4च्या बदली प्रक्रियेतील रिक्त पदाची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल. लगेचच संवर्ग 4च्या शिक्षकांना पसंतीक्रम भरण्यासाठी संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. बदलीपात्र शिक्षकांचे महत्त्वाचे टप्पे आहेत की बदलीपात्र शिक्षकांना बदलीकरिता प्रशासकीय पर्याय अ किंवा विनंती पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत आहे. तर यासाठी विवरणपत्र 1 जे बदलीस पात्र शिक्षक आहेत, शिक्षकाचे नाव, जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर रुजू झाल्याच्या दिनांक, सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, शाळेत कधीपासून कार्यरत आहेत ती तारीख, जन्मदिनांक, संवर्ग पदनाम, बदलीस पात्र शिक्षकांच्या घोषित यादीतील क्रमांक आणि शाळाचा प्राधान्यक्रम. नमूद अ आणि आ पर्यायापैकी एक निवडण्यात यावा. कोणताही पर्याय न निवडल्यास प्रशासकीय बदलीसाठी संबंधित शिक्षक पात्र राहील. मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदली नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा किंवा मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. तर अशा प्रकारचे ते फॉर्मची माहिती असणार आहे. तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक 5 मध्ये बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मोडत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या या होणारच आहेत. किंबहुना प्रत्येक बदलीपात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार आहे. प्राधान्यक्रम भरताना आ विनंती पर्याय निवडणे जास्त सोयीचे ठरते, कारण 2018च्या शासन निर्णयात सेवाज्येष्ठ शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती. परंतु 2024च्या शासन आदेशात तशी तरतूद नसल्यामुळे क्वचित परिस्थितीतच एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केलेला असेल व शिक्षकाची आहे ती शाळा कोणीही मागितलेले नसेल तरीसुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंडमध्ये जावे लागेल. विस्थापित राऊंडमधून जर सदर शिक्षकाने आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीयमध्ये भरलेला असेल व त्या राऊंडमध्ये त्यांची शाळा कोणी घेतली नसेल तरच पुन्हा त्यांनी त्याची शाळा देण्याची शक्यता आहे. बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा. आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये उपलब्ध आपल्याला विस्थापित राऊंडमध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती आहे. बदलीपात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्याचा विचार करूनच प्राधान्यक्रम भरावा. बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना अ प्रशासकीय व आ विनंती असे 2 पर्याय उपलब्ध होतील. टप्पा क्रमांक 1, 2 व 3, 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग 1, 2, 3 यांच्या बदली प्रक्रियेतील होणाऱ्या रिक्त व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्याकरिता दाखवण्यात येतील. बदलीपात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्यांची बदली विस्थापित राऊंडमध्ये करण्यात येईल. बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील बदलीपात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील. यापूर्वी संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 बदलीकरिता होकार दिलेल्या शिक्षकाची बदली झालेली नसेल व असे शिक्षक बदलीपात्र असतील तर त्यांना बदलीपात्र टप्प्यावर प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. सर्व शिक्षकांना किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्यच आहे. परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरतेवेळी जिल्ह्यातील 30पेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील. विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल. दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करूनही काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉल करू शकणार आहात. मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील. 10 रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील व ते समानीकरणाअंतर्गत अथवा अन्य कारणाने आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे. बदलीपात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता 4 दिवस दिलेले असतील
त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये। या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक आहेत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणास पोर्टलवर आपली सेवाज्येष्ठता, आपण दिलेला प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करूनच बदलीसाठी प्राधान्यक्रम घेताना निर्णय घ्यावा। 13. बदलीपात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवाज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवाकनिष्ठ शिक्षकांच्या शाळा मागू शकतो। बदलीपात्र राऊंडमधील 1 युनिट स्पष्टीकरण। दोघेही पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास 1 युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षकाने पोर्टलवर 1 युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शाळार्थ ID किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय। बदलीपात्र शिक्षक 1 युनिटचा लाभ घेण्याकरिता जोडीदार बदलीपात्र शिक्षक असेल, बदलीपात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरीसुद्धा 1 युनिटचा लाभ घेऊ शकतो। वरील 1 युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे। 1 युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराला संबंधित शाळेवर 3 वर्ष सेवेची अट नाही। जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील तर त्यांना 1 युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्याला शिक्षकाचा 1 युनिटचा अर्ज करावा लागेल। दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला 1 युनिट म्हणून अर्ज करावा लागेल। यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता अर्ज करण्यासाठी विचारात घेतली जाणार नाही। बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक 1 युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांनाही आपल्या सुरक्षिततेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील। 1 युनिट म्हणून लाभ देताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर 2 रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही 30 किलोमीटर परिसरातील 2 रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल। परंतु 2 रिक्त जागा न मिळाल दोघांपैकी 1 युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकास जागा मिळाल्या त्या शिक्षकाची बदली केली जाईल। पती पत्नी यांनी 1 युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्याला शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही। 1 युनिट करिता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीपात्र असतानाही त्याच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल त्याची असलेली शाळासुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नाही तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून बदली दिली जाईल। पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्याने 1 युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे 1 युनिट अर्ज करणार आहेत अशा सेवाज्येष्ठतेनुसार दोघांनाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल। सदर पोस्ट आपण इतर ग्रुपवर एडिट न करता पाठवावी जेणेकरून त्याचा सगळ्यांना फायदा होईल। याबाबत कोणाला काही शंका असल्यास आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। तरीही आपल्याला ऑथेंटिक माहितीकरिता विन्सिस ITच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या। हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरिता आहे, समजदारीकरिता आहे। एकमेकांना नक्की शेअर करा। फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि काही शंका असल्यास आपण विन्सिस ITच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की भेट देऊ शकता। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। थँक्यू।